नमस्कार. ऑक्टोबर हीट जोर धरती आहे. दिवाळी संपलेली आहे. तेलकट मसालेदार खाऊन पित्त वाढलेलं आहे, म्हणून पित्तशामक सोलकढी करते आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ घेऊन तो खवून घेतलेला आहे, त्याचा चव काढलेला आहे. इथे मी त्यातील निम्मा नारळाचा चव मिक्सरच्या भांड्यात काढते आहे. मोठ्या 2 वाट्या नारळाचा चव झालेला आहे. 1 वाटी चव मी मिक्सरमध्ये घातला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 ते 3 कढीलिंबाची पानं आणि अर्ध्या मिरचीचे 2-3 तुकडे करून घातलेले आहेत. पाववाटी पाणी घातले आणि ह्या नारळाचं मी दूध काढून घेते मिक्सरमधून आणि ते मी गाळून दुसऱ्या एका कुंड्यात गाळून घेते आहे. चमच्याच्या सहाय्यानं मी गाळणीतून नारळाचं दूध गाळून घेते आहे. आता हाच नारळाचा चव परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आहे आणि त्यात परत पाव ते अर्धा वाटी पाणी घालून दुसऱ्यांदा नारळाचं दूध मी मिक्सरमधून काढून घेते आहे. आता हे दूध मी परत गाळून घेते आहे. तुम्ही इथं एक पांढरं स्वच्छ फडकं घेऊन त्यातून सुद्धा दूध गाळून घेऊ शकता. आपल्याला सोलकढी कितपत पातळ दाट हवी त्याप्रमाणे आपण दूध काढताना पाणी घालायचे आहे. उरलेला जो चव आहे तो मी आता मिक्सरमध्ये घालते आहे. हा जवळजवळ 1 वाटी आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घालते आहे आणि नारळाचं दूध काढून घेते आहे. मिक्सरमधून मी दूध काढून घेतलेले आहे आणि ते गाळून घेते आहे. पांढरं शुभ्र दूध आपल्याला इथं पडताना दिसत आहे. हा नारळाचा चव परत मी एकदा मिक्सरमध्ये घेते आहे आणि परत एकदा अर्धी वाटी पाणी घालून नारळाचं दूध काढून घेते आहे. नारळाचं दूध गाळून घेते आहे. अशा प्रकारे आपण 2दा नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. आता हा जो चव उरतोय तो आणखीन पहिल्यांदा जो चव राहिलेला आहे तो असे दोन्ही चव मी एकत्र करणार आहे आणि त्यापासून दूध काढून घेणार आहे. यात थोडं पाणी घालणार आहे. अर्धी ते पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमधून दूध काढून घेतलेलं आहे आणि ते गाळून घेते आहे. अशा रीतीनं आपण नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे. या नारळाच्या दुधामुळं आपली सोलकढी सुमधुर अशी होते आहे, रुचकर होणार आहे. इथं माझ्याकडं आगळ होतं ते मी 4 चमचे नारळाच्या दुधात घालते आहे आणि सोलकढी ढवळून घेणार आहे. तुमच्याकडं आगळ नसेल तर 10 ते 15 आमसुलं म्हणजेच कोकमं तुम्ही पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आणि नंतर हाताने त्याचा अर्क काढून घ्यायचा. परत एकदा मी 2 चमचे आगळ घालते आहे. सोलकढीचा इच्छित रंग आणि आंबटपणा येईस्तोपर्यंत आपल्याला आगळ घालायचं आहे. इथे मी सगळं आगळ घालते आहे आणि सोलकढी ढवळून घेते आहे. बघा किती छान रंग आला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मीठ कमी घालायचं आहे. आमसुलं वाळवताना खारवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ असतं. चवीप्रमाणे साखर घातलेली आहे आणि सोलकढी ढवळून घेते आहे. किती छान रंग आलेला आहे.
कुणी कुणी ह्याच्यामध्ये अजून गडद रंग येण्यासाठी बिटाचे तुकडे घालतात. मी सोलकढी थोडीशी गाळून घेते. नारळाचा चव त्याच्यामध्ये गेला असं वाटलं त्यामुळे. अशा रीतीनं आपली थंडगार, पित्तनाशक, पाचक आणि भूक वाढवणारी अशी सोलकढी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे वेलकम ड्रिंक एकदा तरी करून बघाच. परत परत भेटणार आहोतच. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.